नमस्कार रसिक श्रोते हो. ऐकणार आहोत बीजांड ते ब्रह्मांड. अतिशय सुरेख लेख आहे. शेवटपर्यंत नक्की ऐका, तुम्हाला नक्की आवडेल. ऐकूया. वयोपरत्वे तोल जाऊन पडल्याने आई अंथरुणाला खेळली ती कायमचीच. सर्व अवयव 90तले. झिजलेल्या कमरेवरचा मुकामार तिला कायमचा परावलंबी करून गेला. पाय उचलणं सुद्धा अशक्य झालं. तिच्या संवेदना कमी झाल्याने सगळे सोपस्कारही कपड्यातच. वृद्धत्व सोडून दुसरा आजार नव्हता, पण म्हातारपण म्हणजे सुकून जीर्ण झालेलं बालपणच. तोच हटवाद आणि वागणंही तसंच लहरी. सल्ला मसलतींचा नुसता पाऊस. लाख मुलाच्या आईसाठी काही हजारांची केअरटेकर मनाला पटेना. अनेक पर्यायांचा उहापोह झाला. आम्ही दोघांची कामं अत्यावश्यक सेवेतली. सलग सुट्ट्यांचा दुष्काळ. मग मीच ठरवलं केअरटेकर व्हायचं. चिडक्या हट्टी म्हातार बाळाची आई व्हायचं. लाळेला लावून सकाळी चमच्याने पाजलेला चहा, दमदाटी करत भरवलेले चिवकाऊचे घास, कधी ठसका, कधी मळमळ, तर कधी उलटी. बहाणेच बहाणे. पेशाने सर्जन, मलमूत्र रोगांची जुनी दोस्ती. त्यामुळे संकोच सोडणं सोपं गेलं. डोळे मिटून घेण्याशिवाय तिच्या संकोचाला पर्यायच नव्हता. वेळोवेळी डायपर बदलून, अंग पुसून, पावडर लावून, कपडे घालण्यापासून तेल लावून वेणीफणी करण्यापर्यंत अगदी सगळंच. दिवसातून 2-3दा घर ते हॉस्पिटल, हॉस्पिटल ते घर, अपडाऊन. धावपळ होत होती, पण थकवा आला तरी जाणवत नव्हता. तिच्या प्रत्येक हाकेमुळे मनातल्या मनात माझाही पान्हा फुटत असावा. मनाच्या कुठल्या तरी पातळीवर कधीही न मिळालेलं समाधान अनुभवत होतो. कुठल्याही कळा न सोसता मला तिचं आई पण मिळालं, हे माझं किती मोठं भाग्य होतं. पण फार काळ नाही. काही महिन्यांची सेवा आणि एका प्रसन्न सकाळी माझी हिरकणीने गड सोडला. मी माझं कर्तव्य समजून तिची सेवा केली. कोणीतरी म्हणालं, पुण्य कमावलंस. त्यांचं खरं असेल तर हे छोटंसं पुण्य चित्रगुप्ताच्या डायरीतील माझं पान भरायला पुरेसं होईल. देव आणि आई एकाच नाण्याच्या 2 बाजू. देव खाली येऊ शकत नाही म्हणून आईला पृथ्वीवर पाठवलं असं कुठेतरी वाचलेलं. पण त्या वाक्याचा प्रत्यय यावा अशी आपली आई. रामची असो की श्यामची, कैकेयी असो की गांधारी, आई सगळ्यांची सारखीच. शरीराने आणि मनाने आपल्या गूढ देवराईतील शक्ती देवता. फक्त आपल्या भल्यासाठीच तिच्या मुंजळीतली माया रिकामी करणारी लक्ष्मी. प्रत्येकाच्या छोट्याशा आकाशातील अढळ स्थानातील ध्रुवतारा. तिचं गुरुत्वाकर्षण तर पृथ्वीपेक्षाही भारी. खालून वर नेणारं, बीजांडातून ब्रह्मांडात पोहोचवणारं. तिच्या बीजांडात अंकुरलेला सूक्ष्म कोंब म्हणजे आपण. 1 मिमी पेक्षाही लहान. गर्भाशयाच्या भिंतीवर मुळं पसरून तिचंच रक्त शोषून दगणारं बांडगुळ. मध्येच केव्हा तरी पारंबी फुटावी तशी नाळ फुटते बिंबीतून. त्यातून मिळणाऱ्या खतावर कोंबाचं रोपटं होण्याची सुरुवात होते. चैत्राच्या पालवीसारखे हळूहळू फुटलेले कोवळे कोवळे अवयव. तिचीच ऊर्जा घेऊन सुरू झालेलं इंजिन. आधीपासून अंतापर्यंत अव्याहत पळणारं. नव्या फुफ्फुसाचा पहिला श्वास आणि नव्या हृदयाचा पहिला ठोका तिच्याच मालकीचा. नॅनोग्राम पासून ते किलोग्राम पर्यंतची वाढही तिच्याच कोठारातली. कणाकणानं वाढणारं ओझं घेऊन तोल सांभाळणारा कणखर मणका. कितीही वाकला तरी पोटातल्या गोळ्याला सुरक्षित वाहणारा.
लाथा मारणारं बाळ आणि लाथा मारणारी परिस्थिती दोघांना झेलत तारेवर झुलणारी डोंबारीण. 9 महिने 9 दिवसांची कसरत. ढोलकं बडवायला नवरा आणि टाळ्या पिटायला ढिगभर जमाव. पण मदतीसाठी थाळी फिरवली की सगळ्यांचंच घुमजाव. बाळ निवासाच्या पायाभरणीत फिकट करणारे दिवस. धापा टाकत टाकत केलेलं रांधा वाढा उष्टी काढा. सुजून दजावलेले पाय आणि वाढलेले श्वास म्हणजे घटिका भरल्याची नांदीच. चंद्र ग्रह तारे बाळाच्या कुंडलीत स्थिरावले की सुरू झालेल्या प्रसव कळा. खोल गूढ अगम्य कृष्ण विवरातील वादळ. सुरुवातीला समुद्राच्या हळुवार लहरींचे हिंदोळे, नंतर याच लहरींवर स्वार झालेल्या भरतीच्या धडका, एका मागून एक. बाळाच्या ओढीने वाढलेल्या कळा जणू चंद्रासाठी उसळणाऱ्या पौर्णिमेच्या लाटा, काही सौम्य काही रौद्र. उरल्या सुरल्या शक्तीला मुठीत घट्ट आवळून घेतलेल्या कळांवर कळा. प्राण पुरवणारा वार जागा सोडण्यासाठी भिंतींपासून विलगू लागतो. मुळापासून विस्थापित होण्याच्या भीतीने बाळही अस्वस्थ होऊ लागतं. अशुभ संकेतांची टिटव्यांची टिवटिव. गुदमरणाऱ्या बाळासाठी खचलेला धीर मुठीत आवळून एक जोराची किंकाळी आणि निकराची एक शक्तिशाली कळ. किनारा चिरणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यात तरंगत आलेलं आणि दाईने झेललेलं गोंडस बाळ. मातेने सोसलेल्या यातनांना बाळाने रडून दिलेली दाद म्हणजे बाहेरच्या जगातला पहिला श्वास. दुपट्यातल्या सुखाला उराशी कवटाळून अमृत कुंभाला शोधणाऱ्या अधाशी ओठांना कौतुकाने पाहणारे आईचे डोळे. फुटलेल्या पाण्यातून गळणारे थेंब वेदनांचा निचरा करत बाळाच्या ओठांवर विसावले की अमृताच्या अभिषेकात न्हाऊन तिच्या काळजाचा तुकडा झोपी जातो. माता कुराणातली असो किंवा पुराणातील, तिचं वात्सल्य कुणालाही नतमस्तक करणारं. अनुसूया असो की आदिती, दिगंबराची असो किंवा पैगंबराची, आई शेवटी आईच असते. जन्माला आलेल्या बाळासाठी तिचं त्यांचं नातं अद्वैत. तिने शून्य बॅलन्स वापरून उधळलेली अनमोल ममता, त्यामुळे त्याच्या उत्पन्नात वाढणारा प्रत्येक मोठा आकडा तिच्या ममतेशी गुणला की शून्यच. जगभर फिरला पण तिच्या उपकारांची परतफेड करणाऱ्या वस्तूंचा मॉल नाही दिसला. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पासबुक ही या नात्यात फक्त कागद आहेत. आईचं कर्ज फेडण्या इतका त्यात बॅलन्स कुठे आहे? या ओझ्यातून किंचित मुक्त होण्याचा एक मार्ग, एक उतराई. शक्य असेल तर जरूर बना आईची आई. शक्य असेल तर जरूर बना आईची आई. अगदी निशब्द करणारा आणि डोळे उघडणारा लेख. आई ही शेवटी आईच असते. या व्यतिरिक्त शब्द सुद्धा कमी पडतील. कसा वाटला लेख? आपल्या प्रतिक्रिया आणि हो, आईसोबतची आपली एखादी आठवण कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. मनापासून धन्यवाद.